नमस्कार. ऑप्शन ट्रेडिंग कशी करावी याचा एक अभ्यास, म्हणजे ट्रेडिंग करण्यापूर्वी अभ्यास करणं गरजेचं असतो. तो कसा करावा तो त्याचा व्हिडिओ आहे. आता समजा सकाळी हा निफ्टीचा चार्ट आहे, हे निफ्टी आहे. सकाळी निफ्टी कोसळत होती, अशा वेळी लोक पुट घेतात. तर तसं न करता एक पेअर ट्रेडिंग म्हणून, पेअर ट्रेडिंग असं म्हणतात याला, दोन ऑप्शन सिलेक्ट करायची. आता जर मंदी असेल तर कॉल सिलेक्ट करायचा. आता कॉल सिलेक्ट केल्यानंतर 178 रुपयाचा कॉल आहे. हा सकाळी बरोबर शार्प 190 रुपयाला होता. 9:20 मिनिटांनी 9:20 हा 24 मिनिटांनी हा 190 रुपये होता. आणि सेम 10,800चा कॉल हा जर चेक केला तर सकाळी 130 रुपयाला होता. 130 रुपयाचा पडून 104 झाला, म्हणजे जवळजवळ 30 रुपये पडला. 30 ने 27 ते 28 रुपये पडला. 130चा पडून 104 103 पर्यंत आला, म्हणजे 27 ते 28 रुपये पडला. पण जर आपण 10,700चा पुट म्हटलं तर हा 190 पासून 154 पर्यंत पडला, म्हणजे एक अराउंड 35 रुपये पडला आणि हा 27 रुपये पडला. म्हणजे जर हा सेल केला आणि 178 रुपये जास्त प्रीमियमचा आपण सेल केला आणि कमी प्रीमियमचा आपण बाय केला, तर काय होण्याची शक्यता आहे? दोन्ही पडतील. दोन्ही पडले. दोन्ही पडल्यामध्ये एकामध्ये 7 ते 8 रुपये प्रॉफिट झालं आणि एकामध्ये, म्हणजे दोघांमध्येही प्रॉफिट अँड लॉसचं कॅल्क्युलेशन केलं तर 7 ते 8 रुपये प्रॉफिट राहतं. या स्ट्रॅटेजीला स्टॉप लॉस लावायची गरज नाही. तुम्ही तुमचं निवांत काम करू शकता. इंट्राडेला बरेचसे ब्रोकर लिमिटही देतात आणि त्या लिमिटवरती देखील काम करून विदाऊट स्टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस न लावता सिस्टम द स्टॉप लॉस, जर तुम्हाला प्रॉफिट वाढवायचं असेल तर त्याच जागेवरती 10,800च्या जागेवरती ॲड स्क्रिप्ट 10,900चा, म्हणजेच 10,900चा तुम्ही थोडा गॅप वाढवू शकता जर प्रॉफिट जास्त हवं असेल तर. 10,900चा 10,900चा हा बघा 75 रुपयाचा सेल करायचा, 75 रुपयाचा बाय करायचा आणि 178 रुपयाचा सेल करायचा. आता 178 रुपयाचा 90 रुपयावरून तो पडला 35 रुपये आणि 75 रुपयेवाला पडून पडला 85 रुपयावरून तो आला 64, म्हणजे 20 रुपये पडला. म्हणजे इथे 15 रुपये तुमचं प्रॉफिट वाढलं असतं. ज्यादातर लोक काय करतात की मार्केट मंदीमध्ये आहे, मग सिलेक्ट करणार काय, ॲड स्क्रिप्ट क्लिक ॲड स्क्रिप्ट आणि त्याच्या कॉलच्या जागेवरती पुट सिलेक्ट करतात आणि शो करतो. आणि रिस्क कशी 10,800चा पुट ॲड करतात आणि ह्या पुटला खरेदी करतात. ह्या खरेदी करणाऱ्या पुटला हा वाढताना एवढ्या जोमात वाढत नाही बघा. 163 रुपयाचा हा वाढून किती वाढला आहे? 183 रुपये. जर पडताना हा जर जवळजवळ 35 रुपये पडला, पण हा जर वर जाताना हा कॉल मॅक्झिमम पुट हा वर जाताना बघा किती रुपये गेला? फक्त 20 रुपये. म्हणजे जर आपल्याला प्रीमियम, मग बरेच जण शॉर्ट करायला घाबरतात. घाबरू नये म्हणून हा एक सेल केला आणि एक बाय केला तर निवांत बसू शकता. याला स्टॉप लॉस लावायची गरज नाही. याला पेअर ट्रेडिंग म्हणतात. एकत्र एंट्री मारायची असते दोघांची एका पाठोपाठ आणि एकत्र एका पाठोपाठ एक्झिट करायची असते. ही स्ट्रॅटेजी अशी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये चुकण्याची शक्यता नाही. हा पहिला बायचा फॉर्म भरायचा. बायचा राईट क्लिक करून बाय हा बाय करून झाल्यानंतर याला सेल करावा. सेल फक्त फॉर्म वेगळे भरावे लागतात आणि मार्केट रेटने तो ट्रेड करावा लागतो. बाकी काही वेगळं करावं लागत नाही. असा अभ्यास हा तुम्ही स्वतःहून 1 महिना 2 महिना जरी केलात
याला मार्जिनही फार कमी लागतं. मार्जिन फार कमी म्हणजे इंट्राडेला ब्रोकर काही लिमिट देतात, त्या ठिकाणी मार्जिन 15-20 हजारामध्ये होऊन जातं. 15-20 हजारामध्ये दिवसाला 500, 700, 800 रुपये सिस्टमचा स्टॉप लॉस लावून जर केला तर ते प्रॉफिट होऊ शकतो. अशा पद्धतीने ऑप्शनमध्ये पेअर ट्रेडिंग केली जाते. आता हे मंदीमध्ये, त्याच्या विरुद्ध अपोजिट तेजीमध्ये हा व्हिडिओ नेक्स्ट वेळी टाकू. हा मंदीचा व्हिडिओ टाकला. तेजीचा व्हिडिओ माझा मोबाईल नंबर 7045386702. धन्यवाद.